बॅटिंग करायची आहे. 2 सलामीचे सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज कल्पेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय ओमकार. यस सर. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहताय चिंटू. चिंटू विश्वकर्मा आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. आज कॅमेरामन राजेंद्र भोईर सर आहेत. सगळं काम पाहतील. हो, पहिला बॉल हवेमध्ये मिस टायमिंग आहे. फिल्डर थोडेसे दूर राहिलेत. तोपर्यंत अगदी सेफ लँडिंग होईल बॉलची आणि तिथून मात्र एक सिंगल धाव आली आहे. फलंदाज कल्पेश गोवारेच्या बॅटमधून एक सिंगलनं अकाउंट ओपन झालाय. बॅटिंग करत असताना राधे 11 कोसा टीमचं पहिल्या मार्चमध्ये तुम्ही आवाज ऐकलात खऱ्या अर्थानं संदीप गायकवाड सरांचा, परंतु ते आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय इथे पंचांचं काम पाहतायत आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील संदीप बोराडे सर. व्हॉइस ऑफ कर्जत संदीप बोराडे सर आज या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. डेची स्पर्धा करून आलेत आणि आता मात्र नाईटच्या स्पर्धेमध्ये जॉईन. हो, हलकेशी कडा घेत बॉल पाठीमागे निघालाय. यष्टीरक्षकाने बॉलला अगदी स्टॉप केलाय, पुढे जाऊच दिलं नाहीये आणि इथून हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग. चला नेक्स्ट मॅच साठी आपण एक पहिला कॉल देऊया. जय ताडोबा कलम आणि त्यांच्या विरोधामध्ये भडबल B+. आज गोरेगाव टीम न खेळण्यामुळे आपण भडबल B+ ला वाईल्ड कार्ड एंट्री दिली आहे. व शॉर्ट बॉल होता, हुक केलाय. बॉल सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. ओमकार पाटील यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय आणि चौकार आल्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते 5 वरती. शॉर्ट बॉल होता, अगदी अर्ध्या क्रीजवरतीच बॉल पटला होता आणि तिथून मात्र टाइम झालं आणि तिथून मात्र चौकारच पाहायला मिळाला. हो, इथून देखील आपण पाहता बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला. मिड ऑफचे फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात. बॉल हातातून थोडासा पुढे निघाला, परंतु बॉलपर्यंत पोहोचलेत. बॉलला ऍडजस्ट केला आणि इथून मात्र अगदी आपण पाहताय एक धाव कम्प्लीटच झाली आहे. एक धाव आल्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते मात्र 6 वरती. MTC लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. गुड क्लिअरिटी आणि क्वालिटीसह या स्पर्धेला कव्हर करत असताना आपण पाहताय गेले ही 6वी रात्र या स्पर्धेची आणि या 6व्या रात्रीमध्ये आपण पाहताय बरीचशी गर्दी MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय ऑनलाईन जोडली गेली आपल्याशी. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आणि बरेचसे प्रेक्षक वर्ग आपण पाहताय या मैदानावरती. अगदी एवढी थंडी असताना देखील शेवटच्या मॅचपर्यंत आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 5 बॉल. हो, इथून देखील आणखीन एक चांगला बॉल. चिंटूने जबरदस्त गोलंदाजी केली. आपण पाहताय इतक्या भन्नाट वेगानं वेगवान चेंडू फेकलेत. एक चौकार या षटकामध्ये आला, परंतु तो चौकार जर वगळला ना तर मात्र भरपूर चांगली गोलंदाजी आहे. 6 धावा फक्त त्यानं खर्च केल्यात. एक चौकार आल्यानंतर जे काही कमबॅक पाहायला मिळालं, जी काही गती पाहायला मिळाली, जे काही अचूकता पाहायला मिळाली चिंटू यांची, जबरदस्त गोलंदाजी. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1 ओव्हरचा खेळ समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. ते मात्र बॅटिंग करत असताना राधे 11 कोसा टीमची 6 बिनबाद 6 ही धावसंख्या. अजूनही जर पाहायला गेलं तर कमलाकर पाटील आणि कल्पेश
हो, इथून अगदी आपण पाहताय बरोबर पॉईंटच्या बाजूने बॉलला काढलाय. बॉल चाललाय डीप पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. यानं आपण पाहताय 10 धावा धावफलकावरती आल्यात. सेकंड पॉवर प्लेला सुरुवात. हो, ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये आणखीन एक चौकार. इथून आपण पाहता बॅक टू बॅक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज ओमकार पाटील यांच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग करतात ओमकार पाटील. आपण पाहता डावखुरे आताचे फलंदाज अगदी फुटवर्क देखील तुम्ही त्यांचा पाहू शकता. अगदी बरोबर बॉलवरती येतात. हो, इथे एसटी रक्षकांना चुकीच केली आहे. बॉल हातात बसून मात्र अगदी आपण पाहताय दूर राहिला आणि इथून मात्र बाईटची एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. परंतु नॉर्थ सायकलवरतून जे धावलेत कल्पेश आपण पाहताय ही धाव कंप्लीट करण्यासाठी अगदी वेगानं धावले आणि सिंगल धाव कंप्लीटच झाली आणि तिथून धाव फलक जाऊन पोहोचलाय. ते बॅटिंग करणाऱ्या राधा 11 कोसा टीमचे 15 बिनबाद 15 ही धावसंख्या धाव फलकावरती आहे. जगन गोलंदाजी मार्कवरती आलेत. सेकंड पॉवर प्लेमध्ये आपण पाहताय पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले, जिथे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर थोडीशी जागा दिली होती, म्हणजे अगदी आखूड टप्प्याचे. आणि त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर आउटसाईड ऑफ स्टंप होतं, त्याला बरोबर कट करून ते 2 चौकार आले. त्यानंतर मात्र एक अचूक चेंडू पाहायला मिळाला. हो, इथे अगदी आपण पाहताय स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु हा डॉट बॉलच पाहायला मिळेल. बाटकट आहे, बाटला चेंडू बरंच झालाय हेच सांगतायत ऑफिशियल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 16 वरती. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत जगन नाना यांच्या गोलंदाजीतून आपण पाहताय आणि मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती आपण पाहताय 16 वरती. सेकंड ओव्हर आहे. हो, ऑन साईडला भरपूर वेगानं बॅट फिरली होती, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये. बॉल सरळ निघून गेला एसटी रक्षकाकडे. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक ते करणं गरजेचंच आहे, कारण की इतकी मोठी स्पर्धा खेळतोय आणि अशा वेळी मात्र आपल्याकडनं ज्या चुका व्हायलाच नको, कारण की समोर देखील आपण पाहताय बल्लाढ्य टीम आहे आणि मगाशी जी बाईट घेतली होती त्या बाईटमध्ये भूमी 11 मांडा टीमच्या कॅप्टननं सांगितलं होतं की आम्ही पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं राधे 11 कोसा टीमच्या अगेन्स्ट खेळतोय. त्याच्यामुळे आम्हाला देखील रणनीती आखूनच मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी खेळावं लागेल. त्यांचं प्लस मायनस या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं आम्हाला पाहाव्या लागतील आणि त्याच्यानंतरच आम्ही त्यांच्या विरोधामध्ये एक चांगली मजबूत पकड बनवू शकतो. आणि त्यानंतर आपण पाहताय 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये धावा आल्यात. हो, मी बघितलं. 2 ओव्हरमध्ये धावा आल्यात राधे 11 कोसा टीमच्या त्या 17 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. सेकंड पॉवर प्ले देखील समाप्त झालाय आणि इथून टायमिंग लावलं गेलंय. टाईम अगदी आपण पाहताय 10 मिनिटं घेतली गेली पहिल्या 2 षटकांसाठी. आपण पाहताय 2 ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. बघा तुम्ही पहिले 2 षटक हे बरोबर 10 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट केलं, त्याच्यामुळे आता वेळ घेऊ नका, कारण की तुमचे 4 षटक ही 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट होणं गरजेचं आहे. जर ती झाली नाही तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक प्लेअर हा 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. हे खऱ्या अर्थाने या दोन्ही टीमला सांगायची देखील गरज नाही, कारण की इतक्या चांगल्या टुर्नामेंट खेळत असतात आणि तिथे देखील हे सगळे काही नियम असतात, नियमावली त्यांच्याकडे असते आणि त्यांना माहिती आहे टाईम किती महत्त्वपूर्ण असतो. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जास्त टाईम होणार नाही हे आपल्याला देखील माहिती आहे. तिसरं षटक आणि फईम आलेत गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहताय तिसऱ्या षटकामध्ये समोर आपण पाहताय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत ओमकार पाटील, लेफ्ट हँड फलंदाज. ओमकारसाठी फुल टॉस बॉल लॉंग ऑनमध्ये खेळून काढला. डीपमध्ये फिल्डर आहेत, तिथून मात्र एकच धाव पाहायला मिळते. एक सिंगल धाव आली आहे, सिंगलना धावफलक जाऊन पोहोचलाय ते 18 वरती. फुल टॉस जरूर होता, परंतु अगदी जर पाहायला गेलं ना तर बरोबर अगदी डीप करत होता आणि त्यानंतर मात्र तो
पूर्णपणे अंगावरती आला होता, त्याच्यामुळे तो फटका कन्वर्ट करू शकले नाहीयेत. अगदी थोडा जरी इंचभर इकडे तिकडे असता ना तर मोठा फटका जरूर पाहायला मिळाला असता. इथून आपण पाहताय बॅटिंग करतीये राधे 11 कौसा. धावसंख्या जाऊन पोहोचले 18. विकेट अद्यापर्यंत आलेली नाहीये. स्ट्राईकवरती आता कल्पेश पाहायला मिळतील. व स्विच हिटच केलाय. फिल्डर आहेत त्यांच्या हातामध्ये. व्यवस्थित फील्ड झालं असतं, बॉल व्यवस्थित गॅदर केलं असतं, कलेक्शन चांगलं झालं असतं तर कदाचित चान्स बनला असता. परंतु इथे आपण पाहताय ना की एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलने हो ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. ओमकार पाटीलचा फटका फसला होता, परंतु जेल ड्रॉप डीप मध्ये आपण पाहताय फिल्डर त्या ठिकाणी जज करत होते. जजमेंट आखलं होतं. शेवटपर्यंत बॉलवरती नजर होती, परंतु काय घडलं हे आता मात्र त्यांनाच माहीत. कारण की अगदी बरोबर अगदी आपण पाहताय बॉलपर्यंत पोहोचले होते. जजमेंट आखलं देखील होतं. बॉल बरोबर त्यांच्या हाताकडे आला होता, परंतु हातातूनच बॉल निसटलाय. आणि हेच दाखवलं एमटीसी लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून आपण पाहताय कुणाल मात्रे यांनी. हो ऑन साईडला फटका समोरच्या दिशेनं लॉप केला. फिल्डर आहेत पाठीमागे चालेत. हो जर का कॅच झाला असता ना तर अगदी आपण पाहता अप्रतिम कॅच पाहायला मिळाला असता, परंतु इथे 3 फिल्डर आले. एकामध्ये देखील कॉलिंग नव्हती. अगदी जर पाहायला गेलं तर मिड ऑफचे फिल्डर अगदी उलट्या पावलाने पाठीमागे धावत होते आणि तिथून मात्र ते जज करत होते. पोहोचले देखील होते ऑलमोस्ट, परंतु तो झेल आहे ना तो अगदी आपण पाहताय वाडिश लॉंगॉपच्या क्षेत्ररक्षकासाठी थोडासा इझी होता, परंतु तिघांमध्ये झाली धडक आणि इथून मात्र झेल आणखीन एक ड्रॉप झाला. मिळालाय तो चौकार आणि चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. तिसऱ्या ओव्हरमधील फतीम यांच्या या षटकातील निघालेत पुन्हा एकदा. व शॉर्ट बॉल हुक केलाय. पुन्हा एकदा चान्स बनेल का? परंतु आता प्रेक्षकासारखा बॉलकडे पाहावं लागतंय. बॉल सरळ चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या 2 बॉलवरती मिळालं जीवदान आणि त्याच्यानंतर आपण पाहताय ओमकार पाटीलनं ठोकलाय हा दर्जेदार फहीम यांच्या विरोधामध्ये भव्य षटकार. त्यांना मिळालेलं जीवदान, मिळालेली संधी त्याचं सोनं करत असताना ओमकार पाटील. डावखेळाचे ओमकार पाटील आपण पाहताय इथे व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धाव आली. एक्स्ट्राने धाव फलक आता जाऊन पोहोचताय. नितेश तरे सर सांगतायत की 32 धावा धाव फलकावरती इथून पाहायला मिळतात आणि 12 बॉलमध्ये अगदी 27 धाव संख्येवरती बॅटिंग करतायत ते ओमकार पाटील. ओ पुन्हा एकदा ऑन साईडला व्यवस्थित कनेक्शन झालं नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आता जय ताडोबा कलम आणि त्यांच्या विरोधामध्ये बडबल B+ दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल दिला जातोय की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आपण टॉससाठी आपल्या टीमचा कॅप्टन आपण उभा. ठीक आहे चला. अफजल टिवाली तुमचे दिवस आहेत खऱ्या अर्थानं भरपूर लक तुमचे चालू आहे, त्याच्यामुळे ही सूचना आम्ही जरूर पोहोचू. हे कॅश प्राईज आम्ही जरूर पोहोचू. दोन्ही टीम अगदी आपण पाहायला गेलं ना ज्यावेळी तुम्ही फिल्डिंग करताय म्हणजे अगदी तुम्ही नॉर्थ साईड एंडवरती असाल किंवा सॅकिंग एंडच्या बाजूला असाल, तिथून जर का थ्रो करत असताना स्टंप हिट करत असताना बरोबर संदीप गायकवाड यांच्या पोटावरती जर का बॉल मारला तर अफजल टिवाले आणि सौद नजे यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक समाप्त झालंय. फहीम यांच्यावरती आक्रमण झालं तब्बल 17 धावा धाव फलकावरती आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय सेकंड स्पेलमध्ये आपल्याला चिंटू पाहायला मिळतील, परंतु चिंटू यांचा एंड बदललाय.
पहिले अगदी आपण जर पाहायला गेलं ना तर शेलू एंडकडनं गोलंदाजी केली. आता मात्र दामद विलेज एंडकडनं गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. हो, पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवला. एलिव्हेशन नाहीये. फिल्डर पोहोचतील का? हो, पोहोचले होते. कॅच ड्रॉप. काय चालू आहे भूमी 11 मांडा टीमकडनं? हे आता खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना देखील समजत नाही. इथे कॅचची प्रॅक्टिस चालू आहे की काय असंच वाटू लागलंय. कारण की इतकी मोठी टीम आहे आणि तिला पाहण्यासाठी बराचसा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यानंतर MTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय तिथे देखील उपस्थित झालेत आणि ती टीम अशा पद्धतीच्या चुका करते. हे खऱ्या अर्थानं कदापित कोणालाच मान्य नसेल. धावसंख्या 36. हो, फटका चांगला आहे, दमदार आहे. फिल्डर आले तो कॅच ड्रॉप. आणखीन एक कॅच ड्रॉप झाली आहे. तिथून आपण पाहायला गेलं ना कल्पेश एक धाव कंप्लीट करत नाही तोपर्यंत ओमकार पाटील दुसऱ्या धावेसाठी फिरलेले असतात. कारण की त्यांना माहिती आहे बॉल अगदी दूरवर आहे. तिथून 2 धावा सहज इथून कंप्लीट होतील. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती मात्र 38. 38 धावा धावफलकावरती. काय पार्टनरशिप चालू आहे. पहिल्या विकेटसाठी आपण पाहताय इथून कल्पेश गोवार आहे. ओ दांडी गुल इतक्या लांब पाठवलाय की मात्र ST रक्षकच मात्र अगदी स्टंपला उचलून आणतात. हिट केलाय. इतका वेग होता, प्रचंड वेग होता चिंटूच्या या बॉलवरती. ST अगदी आपण पाहताय ना की 4 फूट लांब उडून गेली आहे. इतक्या वेगानं आपण पाहताय. हो, दांडी तरी ते उडाली आहे. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता MTC लाईव्हच्या माध्यमातून. अगदी प्रत्येक वेळी ते दाखवतायत. मधली ST इतक्या लांब उडवले की डायरेक्ट ST रक्षकांच्या अगदी जवळपास इतक्या वेगानं टाकला होता चिंटू यांनी हा बॉल. आणि मात्र तिथून फलंदाज बाद झालेत ते कल्पेश गोवारे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अत्तू अन्सारी. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. चांगली पार्टनरशिप खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत होती. ओमकार पाटील आणि कल्पेश गोवारे यांच्या माध्यमातून. परंतु त्यानंतर आलेली ती विकेट. बडवल B+ टीम या ठिकाणी उपस्थित झाली आहे. 38 धावा. जय ताडोबा कलम टीम आपल्याला देखील इथे उपस्थित राहायचंय. दरम्यान हा फटका चाललाय फाईन लेगच्या बाजूनं. सीमा पार. इथे आणखून एक चौकार. फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. बॅक टू द बॉलर. मोठा प्रहार चढवला होता परंतु ती गॅप शोधू शकले नाही आहेत. बरोबर गोलंदाजाच्या हातामध्ये तो त्या ठिकाणी स्टॉप केला बॉलला. आणि इथून आपण पाहताय चिंटू यांनी आणखीन एक डॉट बॉल फेकलाय. चिंटू यांनी खऱ्या अर्थानं कमबॅक केलंय. पहिल्या अगदी स्पेलमध्ये देखील आपण पाहताय पहिल्या पॉवर प्लेमध्ये ज्या 6 धावा दिल्या होत्या त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये आलेत आणि तो पहिला ब्रेक थ्रू देखील त्यांनीच मिळवून दिला होता. आणि त्याच्यानंतर आणखीन एक डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना राधे 11 कोसा टीम 42 धावा धाव फलकावरती लागल्यात. नेक्स्ट मॅचसाठी आणखीन एक कॉल देऊया. बडवल B+ टीम इथे उपस्थित आहे. त्या टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. जय ताडोबा कलम टीम आपला कॅप्टन आपण पाठवायचा आहे. कारण की आता बरोबर 1 षटक बाकी आहे आणि 1 षटक संपल्यानंतर तुम्हाला इथे टॉस करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्येच आपण टॉस करतोय याची कल्पना घ्या. नवीन गोलंदाज 5व्या क्रमांकावरती गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहताय. संकेत भोईर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. समीर माली सगळी बडवल B+ आता इथून मात्र 80 1 आपण पाहताय. सगळे जण जमा होत आहेत.
4 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 42, अर्थातच 42. आता मात्र शेवटचं षटक आहे. संकेत भोईर यांच्याकडे ते षटक सोपवलंय आणि आता संकेत भोईर यांना गोलंदाजी करायची आहे. परंतु समोर जर पाहायला गेलं तर तितक्याच साक्तीचे ज्यांनी खऱ्या अर्थाने धावसंख्या बनवली आहे त्याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. 13 बॉलमध्ये 29 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत ते ओमकार पाटील ऑन स्ट्राईक आहेत. लेफ्टी बॅटर जबरदस्त बॅटिंग केली आहे. ओ इथून आपण पाहताय शॉर्ट ऑन पुल केलाय, बॉलला गुल केलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. डीजे मास्टर इथे पोरगी नाही फसली तर खऱ्या अर्थानं गोलंदाज फसलाय, कारण की इतक्या कमी गतीनं बरोबर शॉर्ट बॉल टाकला होता त्याला देखील पिक केलाय. ओ बाहेर टाकलाय, यावेळी जास्त बाहेर निघालाय. संदीप सर सांगतायत की इथून हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव येईल. एक्स्ट्राची धाव आल्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले ते 49. अर्थातच 49 धावा धाव फलकावरती आहेत. राधे 11 कोसा टीमच्या विकेट्स आले ती 1. कल्पेश बाद झालेत. हो आणखीन एक सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आल्यानंतर इथून मात्र थोडासा दबाव कदाचित संकेत भोईरवरती देखील असेल. 2 वाईट बॉल इथून मात्र टाकलेत आणि 2 वाईट बॉलनं धावसंख्या देखील वाढतीये. अर्धशतक कंप्लीट झालंय राधे 11 कोसा टीमचं. हो इथे हाफ ट्रॅकर फसवा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली एक कॅच. सगळ्यात मोठी विकेट इथून आपण पाहताय. ओमकार पाटील आउट. 35 धावा बनवल्या. 15 बॉलमध्ये 35 धावा बनवून मात्र इथे परत आहेत. परंतु ते धावा त्या टीमसाठी फार महत्त्वाच्या होत्या. तो स्टार्ट फार महत्त्वाचा होता. तो स्टार्ट मिळाला, आपल्या टीमला मिळवून दिला आणि त्यानंतर मात्र आपलं काम कंप्लीट करून मैदानाच्या बाहेर आलेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. इनाट नंबर 4 हमजा खान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतील. 4थ्या क्रमांकावरती शेवटच्या जय ताडोबा कलम टीम, आपला कॅप्टन आपण रेडी राहा. बरोबर इनिंग ब्रेकमध्येच आपण टॉस करणार आहोत. आतापर्यंत शेवटच्या षटकातील 2 बॉल समाप्त झालेत. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 2 वाईड. ती प्लॅनिंग आखली होती खऱ्या अर्थानं. ती विकेटसाठी खऱ्या अर्थानं ते 2 वाईट बॉल आले. मग तिथे आपण जर पाहायला गेलं तर फलंदाजानं देखील मोठा स्ट्रोक मारण्यासाठी आपला स्टान्स चेंज केला आणि मग एखादा फसवा चेंडू आणि त्याच्यावरती ती विकेट आपल्याला पाहायला मिळाली ओमकार पाटील यांची. हो फटका इथे लॉप केलाय. बरोबर गॅपमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 54. 54 धावा धाव फलकावरती. 4 बॉल आतापर्यंत झालेत. 54 धावा धाव फलकावरती आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. 50+ तर आल्यात. हो इथून देखील फटका चांगला केलाय. फिल्डरसाठी मोठाच आहे. बॉल सरळ निघून चाललाय. सीमा पार. आणखीन एक चौकार. इथून आपण पाहताय चौकार आला. चौकारानं धावसंख्या 58. हो यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि इथून मात्र फलंदाज होतील बाद. पहिलं सत्र इथून समाप्त झाले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना राधे 11 कोसा टीमनं धावा बनवल्या ते 58 आणि टार्गेट ठेवलाय ते भूमी 11 मांडा टीमच्या अगेन्स्ट 59 धावसंख्येचं 59चं टार्गेट असेल ते आता खऱ्या अर्थानं भूमी 11 मांडा टीम. चला जय ताडोबा कलम
टीमचे कॅप्टन आणि बडवल बी प्लस टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आणि टॉस बॉक्समध्ये जोडले जातील संदीप बोराडे सर. या सर, टॉस बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. नाही नाही घ्या. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. जय ताडोबा कलम आणि त्यांच्या विरोधामध्ये बडबल बी प्लस. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे बडबल बी प्लसला, कारण की गोरेगाव संघ अचानकपणे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी नकार केला आणि तिथून मात्र बडबल बी प्लस संघाला ती वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. आणि त्यांच्यामध्ये आता टॉस केला जाईल. संदीप बोराडे सर तिथे टॉस बॉक्समध्ये जॉईंट होतील आणि येस, थँक्यू योगीश. एकीकडे आपण पाहतोय बडवाल बी प्लस आणि त्याच्या विरोधात जय ताडोबा कलम टीम, या दोन संघादरम्यान आपण करूया टॉस. कॉल असेल जय ताडोबा कलम टीमचा. टेल आणि टॉस जिंकला इथे जय ताडोबा कलम टीम. एकंदरीत कलम टीम या मैदानाचा भरपूर अनुभव आहे तुमच्यासाठी, परंतु जावाबाई चषक 2025 भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आहे. आज स्पर्धेचा विषय बघायला गेला तर बहुतांशी आज या मैदानावरती मोठमोठ्या टीम, जसं कौसा टीम पाहायला मिळते, मांडा टीम ज्यांचा सामना चालू आहे. एकंदरीत काय सांगाल, आज कर्जत तालुक्यातल्या दोन टीम आज एकमेकांसमोर आहेत आणि आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू बडवलसोबत. तेच ना, आयोजन होईल. येस. आणि जाऊयात समीरकडे. समीर, टॉस गमावलाय, जर टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? फिल्डिंग स्वीकारली असती, परंतु एकंदरीत हे मैदान नवीन नाहीये तुमच्यासाठी सुद्धा. अगदी आज तुम्हाला खरं सांगायचं झालं तर वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेली आहे, परंतु एकंदरीत 2 दिवसांपूर्वी पण झालेली स्पर्धा आहे. परफॉर्मन्स एक चांगला चालू आहे. बडवल बी प्लस फायदा उचलला तो नौशाद या बॅटरने. अगदी समीकरण पाहायला मिळालं तर 6 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. 7 धावा, 7 धावा, नो+1 अशा 2 धावा पहिल्याच चुकीच्या बॉलवरती आल्या होत्या. या क्षणी पाहायला गेलं तर एक चांगला बॉल, सटेक लेंथ लाईनची गोलंदाजी. पिचचा विचार करायला गेलं तर अगदी परफेक्ट पिच. तसं सामान्य पाहायला गेलं तर अगदी 22 यार्ड जे म्हटलं जातं ते आज मैदानावरती उतरवलं गेलंय. नौशाद सध्या एक चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु स्ट्राईक एंडला अभय हा बॅटर पाहायला मिळतोय. नौशादच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला. सामना पूर्णपणे झुकवण्याचा प्रयत्न होता, परंतु टार्गेट मात्र सेट झालाय ते 58 धावसंख्येचं. आणखी एक दर्जेदार गोलंदाज, जबरदस्त बॉल होता. सरळरित्या जर पाहायला गेलं तर आज मैदानाची चाचपणी करत असताना फिरोज खान सर सुद्धा विचार करत असतील की आज गोलंदाजांची काय करामत आहे आणि खरोखर मेहनत घ्यावी लागेल या खेळपट्टीचा विचार करायला गेलं तर. आणि त्याच्याही पलीकडे जर पाहायला गेलं तर अगदी बॅटरसाठी एक सुवर्ण संधी सुद्धा निर्माण होते. या ठिकाणी चांगला फटका आहे, गॅप सिलेक्शन चांगला आहे, दळतोय पळतोय, परंतु इथे बॉलला कॅरी केलाय. उचलणार फेक करणार तत्पूर्वी या ठिकाणी सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि टोटल आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. पहिला बॉल चुकीचा पैकून एक इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक सध्या पाहायला मिळतोय तो शैजान खानचा. आणि त्याच दरम्यान जर तुम्ही पाहायला गेलं तर शैजान एक चांगली गोलंदाजी सध्या मैदानावरती प्रस्तावित करतायत. मॅनेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या षटकाचा जर तुम्ही विचार करायला गेला तर अगदी विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागते ना, तो प्रयत्न जरूर शैजानचा पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी
कभी तेरी तो कभी मेरी असा फटका जरूर पाहायला मिळाला आहे. शहजान खान जर 5 बॉलमध्ये 8 खर्च करू शकतोय तर त्याच नंतर मी येणारा शेवटचा बॉल ज्याच्यावरती माझ्या मनगडातली ताकद प्रस्थापित केली आहे आणि दाखवून दिलाय ते मात्र षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने नौशाद एक जबरदस्त पारी सध्या मैदानावरती पहिल्या षटकामध्ये अर्जित करतोय, जिथे 3 बॉलचा सामना नौशादने केला आहे आणि वैयक्तिक धावा या त्याच्या धावफलकावरती 11 पाहायला मिळत आहेत. आणि सांघिक धावसंख्येचा जर तुम्ही विचार करायला गेला तर जाऊन पोहोचले ती पहिल्या षटकाच्या अंती 14 आकड्यावरती. कमान डीजे तांडेल. येस, थँक्यू डीजे. अर्थातच सध्या नितीश सर आजकाल स्पर्धा इतक्या चालू आहेत, डे नाईट सगळं काही चालू आहे. कॉमेंटेटर लोकांचं, स्कोरर लोकांचं, सध्या लाईव्हवाल्यांची फार दमछाक चालू आहे. डे करायची, नाईट करायची, नाईट करायची, डे करायची, बरेचसे प्रयत्न चालू आहेत. आणि सध्या सगळ्यात अगदी फॉर्ममध्ये आहे कर्जत तालुक्यात कोणी कॉमेंटेटर म्हटलं तर योगेश ढोले. जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. निसार आपण पाहतोय, निसार सध्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 14. अजगरजी खोत आणि इम्रान भाई या दोघांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अगदी ताकदीने फटका चालवला होता. तो बॅटर नाही, परंतु या ठिकाणी सिंगल पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्यात. विजयासाठी अजूनही 44 धावसंख्येची गरज आहे. सेकंड स्पेल. गोलंदाज आपण पाहतोय निसार. ओमकार पाटील अगदी मी तर म्हणेल पहिल्या इनिंग मध्ये छाग आहे. अगदी एक चांगली बॅटिंग लाईन त्यांनी मैदानावरती प्रस्थापित केली होती. जवळजवळ मला वाटतं 14 बॉलचा सामना करत असताना 35 धावांवरती त्यांची मजल पाहायला मिळाली होती. आता मात्र फिल्डिंग आणि या फिल्डिंगसाठी मात्र प्रयत्न चालू आहेत. ते भूमी 11 मांडा टीम या ठिकाणी आपल्याला बॅटिंग लाईन साकारताना जरूर दिसून येते. भव्य दिव्य स्पर्धा आणि त्या स्पर्धेत आज दिग्गज संघ तुम्हाला पाहायला मिळतील. निसार आपण पाहतोय इकडे जर पाहायला गेलं तर दोन्ही बॅटर कौतुक करावं लागेल. एकीकडे नौशाद असेल, त्याच्यानंतर मात्र अभय असेल. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट वाढवलाय या षटकामध्ये. चांगला फटका, खराब बॉलची वाट व सातत्यपूर्ण पाहणारा हा खेळाडू आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय अभय. खरं म्हणायला गेलं तर आज मैदानावरती त्याला अभय मिळालं का ह्या प्रश्नाचं उत्तर त्याने षटकारात दाखवून दिलंय आणि सांगून दिलंय. अगदी पंचांच्या डोक्यावरून स्टेट ड्राईव्ह केलाय. यावेत होत भाईचं नाव गातय कर्जत तालुक्यात. बघून दे भाईचं नाव गातय या पंचक्रोशीत. या पंचक्रोशीत नाव गाते कर्जत तालुक्यात. या पंचक्रोशीत नाव गाते कर्जत तालुक्यात. यस, थँक्यू. अगदी आपण पाहायला गेलं तर खणखणीत षटकार
सेट ड्राईव्ह ज्याला म्हटला गेला, पंचांच्या डोक्यावरून अगदी भिरकावणी दिली आहे. आणि या षटकाराने मात्र बरीच काही भाषा बोलली जाते, परंतु इथे नशीब बला उत्तर मी म्हणेल या ठिकाणी. परंतु अगदी म्हटलं जातं ना की कष्टाने कमवायचं आणि बाटलीने गमवायचं, असाच प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. थंडीचं वातावरण आहे, यात कोणती शंका नाही. थोडासा लेझी क्रिकेट मैदानात होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत झेल झालाय ड्रॉप. चांगला फटका, अगदी दिमागदार बॅटिंग सध्या पाहायला मिळते. झेल ड्रॉप झाला, तदनंतर स्ट्राईक रोटेट झाली, तदनंतर नौशादच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार स्ट्रोक पाहतोय. आणि या चौकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ या ठिकाणी मला वाटतं समाप्ती पथावरती आला आहे. आणि टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अर्धलक्ष अर्थातच 29 धावा ह्या धावपळकावरती लागल्या गेल्यात. प्रयत्न चांगला आहे. बडबल बी प्लस आणि कलम दोन्ही टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. खुरंबा यांच्याशी संपर्क साधा. चला राकेश पाटील आणि जय ताडोबा कलम टीमचे कॅप्टन, आपण या आयोजकांशी त्वरित आपण संपर्क साधायचा आहे. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि टोटल पाहायला मिळते तर 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही जर विचार करायला गेलं तर येणारे 18 बॉल आहेत आणि 29 धाव संख्येची गरज आहे. 12 बॉलमध्ये 29 आल्यात तर येणाऱ्या 18 बॉलमध्ये 29चं लक्ष सोपं असतं. आज खरोखर मित्रांनो अगदी वावरलेच्या मैदानावरती ती मॅच पाहिली आणि त्या मॅचमध्ये प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फिटावे इतकी लीग स्टेजची ती मॅच होती. जिंकणार कोण हारणार कोण हा सगळा प्रश्न चालू असताना ऐन मोक्याच्या वेळी अगदी शेवटच्या क्षणाला त्या धावा कुठल्या गेल्या हे क्रिकेट आम्ही अनुभवलं आहे. परंतु ह्या ठिकाणी आता मैदानात 18 बॉल शिल्लक आहेत आणि करायच्या त्या 29 धावा. क्रिकेटमध्ये तुम्ही भाकी तर जरूर करू शकता, परंतु ती भाकी ते सत्यात उतरतील याची गॅरंटी नाही आहे. मापी असावी 30 धाव संख्येचं अजूनही माफक आव्हान आहे. सांघिक कुड्यातलं तिसरं षटक निलेश भोईर सध्या गोलंदाजीला आहे. भूमी 11 मांडा आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते ती मात्र राधे 11 कौसा टीम. अगदी मुंबऱ्याच्या जवळ हे गाव आपल्याला पाहायला मिळते. बराच दूरवरचा प्रवास करून ते इथपर्यंत दाखल झालेत, त्यांचं सुद्धा कौतुक करूया. तदनंतर भूमी 11 मांडा टीम ही सुद्धा दूरवरचा प्रवास करून आज मैदानात दाखल झाली आहे. दोन्ही टीमचं कौतुक करावं लागेल. सिंगल आली आहे, पहिल्याच बॉलवरती सिंगल पाहतोय आपण. समीकरण तेच आहे, तीनही गोलंदाजाचा विचार करायला गेलं तर पहिल्या बॉलवरती अंदाज जरूर घेतला जातोय. धावसंख्येत जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. चला जरा स्पीडअप करा प्लीज ऑफिशियल. यस लागला गेलेला आहे टायमिंग. चांगला फटका अगदीच फ्रंट ऑफ स्क्वेअर, परंतु इथे क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेल. गुड फिल्डिंग, अगदी चांगली फिल्डिंग म्हणावे लागेल. शेवटच्या क्षणाला ही फिल्डिंग पूर्णत्वाला नेल्या. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळी जर विचार करायला गेलं तर फ्रंट ऑफ द स्क्वेअर केलंय. तदनंतर या ठिकाणी या 2 धावा जरूर येतील आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 32 या आकड्यावरती. चांगला फटका पुन्हा एकदा अगदी कव्हरच्या डोक्यावरून डिपेक्स्ट्रा रिजन बॉलला ट्रॅव्हल केलाय. 1 बाउन्स चौकार ठोक डीजे.
चांगला मोठा फटका यावेळी पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. क्रिकेटच्या विश्वातला महत्वपूर्ण आकडा 36. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, एक ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न झालाय. अगदी शरीराला पूर्ण बॅकफुटवरती झोकून दिल्यानंतर फटका खेळला गेला. खेळायचं होतं बैठक शॉट, परंतु इथे वेगळंच घडलं आणि या क्षणी सिंगल पाहायला मिळतीये. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 59 ची गरज असताना 37 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 सध्या चालू आहे. नेक्स्ट बॉल. निलेश भोईर आपण पाहतोय कमबॅक करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी जय ताडोबा कलम टीमने फिल्डिंग स्वीकारले. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते मात्र बडवल B+ टीमला. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधा. विलंब करू नका, अन्यथा सामन्याचे षटके सुद्धा कमी होण्याचे चिन्ह निर्माण होतील. माती पतावरती आला. 3 षटकांचा खेळ संपला आणि टोटल पाहायला मिळतीये ती मात्र यावेळी 42 आकड्यावरती. 42 रन्स ऑन स्कोर बोर्ड. दरम्यान ज्यांच्या नावाने आजची ट्रॉफी पाहायला मिळते, जावा चषक, जावाबाई यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बबलू नजे यांच्याशी संपर्क साधा. त्वरित चला त्वरित. बेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 59 धावा संख्येचं टार्गेट आहे. स्पीडअप करा प्लीज सर, लागलं गेलेलं आहे. हा चांगला फटका ऑन साइडला, डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल पाहायला मिळाली आहे. अगदी प्रेशर क्रिएट झालं होतं खरं म्हणायला गेलं तर इनिंग ब्रेक नंतर, परंतु बॅटिंग लाईन साकारत असताना या ठिकाणी जरूर दाखवून दिलंय राधे 11 कौसा टीम, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बॅटिंग लाईन साकारली जाते. ओमकार पाटीलची पहिली इनिंग बहारदार. चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा रिजन. बॉल ट्रॅव्हल होईल, वन बाउन्स, चौकार. जय दरम्यान धाव संख्येचा विचार करायला गेला तर 47 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. अगदी आपण पाहतोय आता 10 बॉल आणि या 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना फार अटीतटीचा रोमांचकारी जरूर आहे, परंतु या सामन्यात कलाटणी देण्याची ताकद गोलंदाजाला ठेवावी जरूर लागेल. पुलर लेनचा वापर जरूर केला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे.
हा बॉल फलंदाजाने मिस केला. अगदी प्रॉपर टायमिंग करायचं होतं. अगदी स्लॉटमध्ये मी तर म्हणेल बॉल होता. त्याला पाठवायचं होतं प्लॉटमध्ये, परंतु स्वतः मात्र प्लॉटही विसरला आणि आलेला बॉल स्लॉटचा होता तेही तो विसरून गेला. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सिंगल जरूर आलाय. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकती आहे 48 या आकड्यावरती. मी मगाशीच म्हटलं की अगदी 10 बॉल 12ची गरज असताना डॉट फेकला होता गोलंदाज निसारने. निसारने दुसरं षटक फेकला होतं जिथे 15 धावा त्याने खर्च केल्या. चांगला फटका यावेळी सिंगल पाहायला मिळते. इमरान भाई की तरफ से अबूजर के लिए स्पेशल स्पोर्ट्स शूज लाए. क्या बात है यार, बिना मेहनत का सब कुछ है यार. आज लास्ट टाइम संदीप गायकवाड़ को मिले शायद. चांगला फटका यावेळी पिक केलाय. क्लिअर केलंय बाउंड्री लाईन. 1 बाउंड चौकार. तो मात्र अद्यापपर्यंत 53. इमरान भाई की तरफ से अमजद के लिए, अबूजर के लिए ये शूज पेश किए हैं. स्पार्क है भाई, ये तो क्वालिटी लेवल है. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 4थं षटक समाप्ती पथावरती आलंय. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 59 धावसंख्येचं टार्गेट आहे. स्पीड ऑफ प्लेस 59 धावसंख्येचं टार्गेट आहे. शेवटची 5 मिनिटं आहेत. चला सहा बॉल 6ची आवश्यकता आहे. सामना पहा, अगदी 10 बॉल 12ची गरज होती तिथे आता 6 बॉल 6ची आवश्यकता आहे. सामना थोडा कलाटणीकडे. अगदी गोलंदाज सज्ज होईल. कल्पेश आपण पाहतोय गोलंदाजीला सज्ज झालेत. कल्पेश आज डू ऑर डाय सिच्युएशन आहे खरं म्हणायला गेलं तर. क्रिकेटमध्ये 6 बॉल 6 करायचे आहेत. आता हे समीकरण साधायचं आहे. अगदी चर्चा सुद्धा तीच रंगवेल. चांगला बॉल, अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र चाणक्य निघाले नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडू, ज्याने चपलाही जरूर दाखवली. फिरोज सर थोडं साईड. ओके ओके डन. खरं सांगायचं गेलं तर स्पर्धेमध्ये अंपायरची पोझिशन कधी चेंज नसते करायची. कॅमेरे बाजूला घ्या तुम्ही ते चालेल, परंतु अंपायरची पोझिशन चेंज करणं चुकीचं घातक असतंय. इथे आलाय डॉट. जरा मॅचकडे जाऊया. इंटरेस्टिंग मॅच जरूर पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल जरूर आली होती, बाईच्या स्वरूपात ती धाव होती. तदनंतर आपण पाहतोय दुसरा बॉल आलाय डॉट. 6 बॉल 6ची गरज असताना आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असेल ती 5 धावसंख्येची. अफलातून मॅच. जरा मॅच आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
चांगला फटका यावेळी क्लिअर, अगदी मॅचला क्लिअर करत असताना विनिंग शॉट. आणि इथे येतोय षटकार. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ते मात्र अभय आणि नौशाद या दोनही बॅटरसाठी, कारण वन मॅन आर्मी जसं म्हटलं जातं, तर इथे टू मॅन आर्मी, ज्यांनी मात्र सलामीला आल्या आल्या शेवटच्या क्षणी का होईना परंतु इथे षटकार जरूर ठोकलाय आणि शेवटच्या क्षणापर्यंत दोघेही मैदानावरती टिकून राहिल्यात. म्हणून या दोनही बॅटरसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली बॅटिंग लाईन. आणि नौशाद जवळजवळ पाहायला गेलं तर वैयक्तिक पारी, नावाची पारी साकारल्या, 44 धावा ज्याने आपल्या नावावरती कोरल्यात. चला विनंती करेल जय ताडोबा कलम आणि त्याच्या विरोधात बडवाल B+, जय ताडोबा कलम टीम आपण सज्ज व्हा फिल्डिंगसाठी आणि बडवल B+ टीम आपण बॅटिंगसाठी सज्ज व्हा. चला दोन्ही टीम विलंब करू नका आपण. दोन्ही टीमचा 12th मॅन चला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे आपण. चला स्पीडअप करा प्लीज.